नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण. आपण कितीही शिकलो तरी आपल्यामध्ये काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा शेवटपर्यंत राहतात. संस्काराच्या नावाने काही गोष्टी आपल्याला लहानपणापासूनच सांगितलेल्या असतात. आई म्हणते की अंधारामध्ये जाऊ नको, भाऊ आहे, भोग्या आहे, अंधारामध्ये भूत असतात. त्याचबरोबर ते असेही म्हणतात की पेढा दिल्याने आजार दुरुस्त होतो, नवसाने पुत्र होतो. बुवा, बाबा, महाराज, संत, महंत, फादर, स्वामी यांचा आशीर्वाद घेतल्याने आपलं काम होते, असे ते आपल्याला सतत सांगत असतात. ह्या अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये घट्ट बसतात. त्याचबरोबर टी व्हीमधून, चित्रपटातूनही आपल्याला काल्पनिक गोष्टी भूताच्या आणि इतर दाखविण्यात येतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की यांचं अस्तित्व असलं पाहिजे. परंतु मंगेश पाडगावकर आपल्या कवितेतून म्हणतात की माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली. आधार पाहिजे. कसला आधार? येथे प्रत्येकास हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढेल साऱ्या हुवा मनातल्या चिंतेच्या. आपण लढायचं नाही, आपण भिडायचं नाही. आयुष्याला कणा झिजून गेला पार, शिर जोरी पुढे सर्व लाचार. बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई. म्हणून आपल्याला परिश्रमाशिवाय पर्याय नाही. अंधश्रद्धा सोडल्याशिवाय आपला विकास होणार नाही मित्रांनो. म्हणून आपण नेहमी प्रयत्न करीत राहिलं पाहिजे आणि काल्पनिक गोष्टींना महत्त्व देण्याची गरज नाही आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.